हाय हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आपल्या स्कॉलरशिपच्या सिरीज मधील पुढील घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत आणि तो घटक म्हणजे वाक्याचे भाग आणि शुद्ध अशुद्ध शब्द ओळख. तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जातील. चला मग आपण सुरुवात करतोय आजच्या व्हिडिओला. बघा, आपल्या आजच्या व्हिडिओचा उपघटकाचा विषय आहे 2.6 आणि तो घटक म्हणजे आहे वाक्याचे भाग, उद्देश आणि विधेय. ठीक आहे. आपल्याला काय करायचंय, एखादं वाक्य दिलं असेल तर त्यामधलं उद्देश तुम्हाला ओळखता आलं पाहिजे आणि विधेय म्हणजे काय तेही ओळखता आलं पाहिजे. आता बघा, एक मी उदाहरण सांगते तुम्हाला. समजा एक उदाहरण सोपं देते. शीतलने शाळेत अभ्यास केला. काय उदाहरण घेतलं आपण? शीतलने शाळेत अभ्यास केला. आता या वाक्याकडे ज्यावेळेस तुम्ही काळजीपूर्वक बघता किंवा काळजीपूर्वक ऐकता, त्यावेळेस तुम्हाला लगेच समजतं की हे वाक्य कोणासाठी वापरलेलं आहे किंवा कोणाची माहिती दिलेली आहे. तर या वाक्यामध्ये शीतल नावाच्या एका मुलीची माहिती दिलेली आहे. बरोबर आहे? तर शीतल हे या वाक्यामधलं काय येतं मग? उद्देश येतं. मग उद्देशाचा अर्थ तुम्हाला काय कळाला? तर एखादं वाक्य दिलं असेल आणि त्या वाक्यामध्ये ज्याच्याबद्दल माहिती दिलेली असेल, बघा, ज्याच्याबद्दल माहिती दिलेली असेल त्याला काय म्हणायचं? उद्देश म्हणायचं. बरोबर आहे का? मग आता उदाहरण मगाशी सांगितलं, शीतलने शाळेत अभ्यास केला. कोणाची माहिती दिली? तर शीतलची दिली. त्यामुळे शीतलने हे या वाक्यामधला कुठला भाग आला? उद्देश आला. आणि राहिलेला जो भाग असतो तो कोणता येतो? विधेय येतो. ठीक आहे. मग इथे तुम्हाला समजलं असेल की वाक्याचे दोन भाग असतात. किती भाग असतात ते? दोन भाग असतात. त्यातला पहिला भाग म्हणजे उद्देश आणि दुसरा भाग म्हणजे विधेय. मग उद्देश कोणाला म्हणायचं? तर एखाद्या वाक्यामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या वस्तूबद्दल जी काही माहिती सांगितली असते त्या व्यक्तीला किंवा त्या वस्तूला त्या वाक्याचा काय म्हणायचं? उद्देश म्हणायचं. आणि राहिलेला जो भाग आहे तो म्हणजे काय असतो? विधेय असतो. ठीक आहे. आता सगळ्यांना बऱ्यापैकी समजलं असेल की उद्देश म्हणजे काय? तर एखादी व्यक्ती किंवा एखादी वस्तू तिच्याबद्दल जी माहिती दिली जाते ती महत्वाची व्यक्ती म्हणजे उद्देश असतं आणि इतर जो भाग राहतो वाक्याचा तो काय असतो? विधेय असतो. आता आपण थोडंसं व्याख्येमध्ये जाऊयात की उद्देश नक्की कोणाला म्हणायचं आणि विधेय कोणाला म्हणायचं. बघा, आता शब्दांची ज्यावेळेस आपण एक अर्थपूर्ण मांडणी करतो त्याला काय म्हणायचं? वाक्य म्हणायचं. बघा, आता शब्दांची अर्थपूर्ण मांडणी म्हणजे वाक्य. मग शब्दांची अर्थपूर्ण मांडणी म्हणजे काय? तर वाक्य. मग अर्थपूर्ण मांडणी याचा अर्थ काय होतो? तर त्या वाक्यामध्ये किमान कर्ता, कर्म, क्रियापद ह्या गोष्टी असल्या पाहिजेत. कारण ह्या ज्यावेळेस गोष्टी येतील त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो? ते वाक्य परिपूर्ण आहे. बरोबर आहे का? मग अशा या वाक्यांचे दोन भाग आहेत किंवा दोन भाग तयार केले ते. पहिल्या भागाला उद्देश म्हणायचं आणि दुसरा जो भाग राहतो त्याला आपण विधेय म्हणायचं. मग उद्देश म्हणजे काय? तर वाक्यात ज्याच्याविषयी माहिती सांगितलेली आहे त्याला म्हणायचं उद्देश. म्हणजे थोडक्यात काय? कर्ता तुम्हाला ओळखता आला पाहिजे की ज्याच्या वाक्यामध्ये काय माहिती दिली, नक्की कोणाबद्दल माहिती दिलेली, ती व्यक्ती, ती वस्तू तुम्हाला शोधता आली पाहिजे. त्याला म्हणायचं उद्देश. ज्याच्याबद्दल माहिती सांगितली जाते त्या वाक्यातील भागाला आपण उद्देश म्हणतो. आणि त्या व्यक्तीबद्दल जी जादाची माहिती दिलेली आहे त्याला आपण काय म्हणायचं? विधेय म्हणायचं. बघा, उद्देश म्हणजे ज्याच्याबद्दल त्या वाक्यामध्ये माहिती दिली जाते त्याला उद्देश आणि राहिलेला जो भाग आहे की जो काय करतो? त्या व्यक्तीबद्दलची एक्स्ट्राची माहिती सांगतो त्याला काय म्हणायचं? विधेय म्हणायचं. ठीक आहे. आता एक उदाहरण बघूयात आपण. अर्जुन धनुर्विद्या शिकतो. आता ह्या वाक्यामध्ये कोणाची माहिती दिलेली आहे? तर अर्जुनची दिलेली आहे. म्हणून उद्देश कुठला झाला या वाक्यातील? अर्जुन झाला. आणि मग राहिलेला भाग कुठला राहतो? धनुर्विद्या शिकतो हा भाग म्हणजे काय आलं? विधेय आलं. सगळ्यांना समजलंय का? बघा, वाक्याचे दोन भाग आहेत. ते म्हणजे कुठले? तर ते म्हणजे आहेत उद्देश आणि
विधेय. बरोबर आहे का? यापैकी उद्देश म्हणजे काय असतं? तर ज्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे त्या भागाला उद्देश म्हणा आणि जी जादाची माहिती पुरवलेली आहे, इतर भाग आहे त्याला काय म्हणायचं? विधेय म्हणायचं. ठीक आहे? आता आपण ह्या कन्सेप्टवर आधारित काही नमुना प्रश्नांचा अभ्यास करूयात. म्हणजे तुम्हाला या गोष्टी अजून क्लिअर होतील. बघा आता एक-एक प्रश्न तपासून बघूयात आपण. पहिला प्रश्न. मधुराने रसाळ जांभळे मनसोक्त खाल्ली. आता या वाक्यामधील ज्यावेळेस आपण हे पूर्ण वाक्य वाचतो, त्यावेळेस तुम्हाला या प्रश्नामधलं काय शोधायचंय? तर उद्देश शोधायचे. मग मगाशीच आपण बघितलं उद्देश म्हणजे काय? कोणाची माहिती सांगितलेली आहे? तर या वाक्यामध्ये मधुरा नावाच्या मुलीची माहिती दिलेली आहे, की मधुराने रसाळ जांभळे मनसोक्त खाल्ली. मग माहिती कोणाची दिलेली आहे? मधुराची. म्हणून या वाक्यामधील मधुराने हा शब्द काय झाला? तर उद्देश झाला. बरोबर आहे का? म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे येतं, तो येतो पर्याय क्रमांक 1. आता पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय. बघा दुसरा प्रश्न काय आहे? तर प्रत्येक भारतीय जवान प्राणपणाने लढत होता. इथेही आपल्याला वाक्यामधलं काय शोधायचंय? उद्देश शोधायचा आहे. मग आता या वाक्यामध्ये कोणाबद्दल माहिती सांगितलेली आहे? तर या वाक्यामध्ये माहिती दिलेली आहे प्रत्येक भारतीय जवान, बरोबर आहे का? यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. म्हणून हा भाग झाला कशाचा? उद्देशाचा. म्हणून प्रश्न क्रमांक 2 चा जो पर्याय अचूक येतो तो आहे पर्याय क्रमांक 4. पुढच्या प्रश्नात येतो आपण. प्रश्न क्रमांक 3. बघा आता प्रश्न क्रमांक 3 काय दिले? जलधारा अंगावर पडताच मयुराने पिसारा फुलवला. मयूर म्हणजे मोर आहे. मोराने काय केलं? पिसारा फुलवला. आता ह्या वाक्यामध्ये कोणाची माहिती दिलेली आहे? मोराची म्हणजेच मयुराची. बरोबर का? म्हणून या वाक्यातील उद्देश काय आलं? मयुराने. म्हणून प्रश्न क्रमांक 3 चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. चला पुढील प्रश्नांमध्ये जातोय आता आपण. बघा आता प्रश्न क्रमांक 4 आणि 5 साठी तुम्हाला काय शोधायचे? वाक्यातील अचूक विधेय शोधायचे. आता विधेय म्हणजे आपलं काय ठरलेलं आहे? तर ज्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे तो भाग म्हणजे उद्देश आला आणि इतर राहिलेला जो भाग येतो त्याला आपण काय म्हणतो? विधेय म्हणतो. आता बघा प्रश्न क्रमांक 4 काय विचारलाय? जयपूरला गुलाबी शहर म्हणून प्रसिद्धी मिळाली. आता वाक्य दिलेलं आहे आणि या वाक्यातील उद्देश कुठला आला? तर जयपूर आला. बरोबर ना? पण आपल्याला जयपूरचं विचारलं नाही, आपल्याला विधेय विचारले. मग विधेयचं उत्तर काय येतं? तर गुलाबी शहर. ओके, म्हणजे गुलाबी शहर म्हणून प्रसिद्धी मिळाली हे या वाक्यातील विधेय आहे. आणि जयपूर काय आलं? उद्देश आलं. आता आपल्याला विचारले विधेय म्हणून गुलाबी शहर म्हणून प्रसिद्धी मिळाली असा पर्याय कुठे दिसतोय का? तर तो दिसतोय पर्याय क्रमांक 4. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे? गुलाबी शहर म्हणून प्रसिद्धी मिळाली. चला पुढच्या प्रश्नांमध्ये आपण आता येतोय. बघा प्रश्न क्रमांक 5 काय विचारलाय? तर वाघाच्या डरकाळीने सारे जंगल दणाणून गेले. बघा आता यामध्ये जे वाक्य दिले, आता यातलं आपल्याला काय शोधायचंय? तर यातलं आपल्याला शोधायचंय विधेय. मग ह्या वाक्यामध्ये माहिती कोणाबद्दल दिलेली आहे? तर वाघाची डरकाळीबद्दल माहिती दिलेली आहे. हा भाग झाला उद्देशाचा. आपल्याला काय विचारलंय? विधेय काय? मग विधेय म्हणजे राहिलेला भाग. मग राहिलेला भाग कुठला राहतो? तर सारे जंगल दणाणून गेले. मग हा पर्याय कुठे दिसतोय? तर पर्याय क्रमांक 3 आणि हेच आपल्या 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे आपण जातोय. आता काही सराव संचामधले प्रश्न बघूयात आपण. बघा आता आपल्याला काय करायचंय? योग्य विधेय वापरून वाक्य पूर्ण करायची आहेत. आता पहिलं बघा, इसाप नीतीच्या गोष्टी. आता पुढचं वाक्य आपल्याला पूर्ण करायचंय ह्या 4 पर्यायापैकी एक कुठला तरी पर्याय बरोबर असणार आहे. आता वाक्य पूर्ण करायचं आहे याचा अर्थ यातलं कुठलं पर्याय चुकीचे असतील बघा बरं. आता हा तर येऊ शकत नाही कारण नुसतं कंटाळवाण्या लिहिलं तर वाक्य पूर्ण होतंय का? तर नाही. संस्कार असलेल्या एवढ्या 2 शब्दांनी देखील ते वाक्य पूर्ण होत नाही कारण त्याला क्रियापद येतच नाही.
बोधपर पण हे चुकीचं उत्तर असणार आहे. मग पर्याय क्रमांक 1 म्हणजेच ईसापनीतीच्या गोष्टी मुलांना खूप आवडतात, म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर येतं ईसापनीतीच्या गोष्टी. पुढील प्रश्नाकडे आपण जातो. बघा आता, रायगडचा किल्ला अजरामर म्हणून वाक्य पूर्ण होईल का? नाही. पुण्यात नुसतं लिहून चालेल का? तर तेही वाक्य पूर्ण नाही वाटत आहे. पण ज्यावेळेस आपण असं म्हणू रायगडचा किल्ला अभेद्य आहे, त्यावेळेस हे वाक्य बरोबर येईल. म्हणून राहिलेला जो भाग पूर्ण करायचा आहे त्यासाठीचा पर्याय कुठला बरोबर येईल? पर्याय क्रमांक 3 बरोबर येईल. पुढील प्रश्नाकडे आपण येतोय. बघा आता, अपर्णाने टिंब. आता काय लिहावं लागेल? वाक्य वाचून जोडून बघायचं कुठलं वाक्य परिपूर्ण किंवा अर्थपूर्ण होते, तेच आपला पर्याय असणार आहे. ठीक आहे. अपर्णाने चित्रकला सुंदर आहे, हे वाक्य बरोबर वाटते का वाचताना ऐकताना? तर नाही वाटत, म्हणजे पहिला पर्याय हा चुकीचा पर्याय असणार आहे. दुसरा पर्याय बघा काय, अपर्णाने चटकन वर्गात गेली, असं होईल का? नाही. त्यामुळे तेही तुमचं चुकीचं असणार आहे. बरोबर का? ओके. म्हणून हा पण पर्याय चुकीचा आहे. पुरणपोळ्या करेल, अपर्णाने पुरणपोळ्या करेल, असं होऊ शकेल का हो? नाही होणार आहे, नाही का? त्याच्यामुळे हाही पर्याय चुकीचा आला. मग अपर्णाने खड्या आवाजात पोवाडा म्हटला, आता हे वाक्य पूर्ण वाटते, म्हणून प्रश्न क्रमांक 3चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघा, 4 ते 5 वाक्यातील उद्देश ओळखा. उद्देश म्हणजे ज्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे ती गोष्ट शोधायची. मृदुंगाच्या तालावर झाडावरील पक्ष्यांनी आभाळात जणू फेर धरला होता. आता इथं बघा, मृदुंगाच्या तालावर काहींना वाटेल, पण ह्या वाक्यात माहिती कोणाची दिली बाळांनो सांगा? काय दिलेली? तर झाडावरील पक्ष्यांची माहिती दिलेली आहे. म्हणून झाडावरील पक्ष्यांनी असा ऑप्शन असलेला पर्याय 2 हे तुमच्या प्रश्न क्रमांक 4चं उत्तर येईल. कारण आपल्याला काय शोधायचे? उद्देश शोधायचा आहे. बघा आता पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय. खूपच जोरात धावली असीन आज. आता इथे काय झाले? असीन आज खूप जोरात धावली असं हे वाक्य आहे, फक्त ते उलट सुलट केलेलं आहे. आपल्याला काय शोधायचे? उद्देश. उद्देश म्हणजे कोणाची माहिती दिलेली आहे आपल्याला या वाक्यामध्ये? तर असीनची दिलेली आहे. म्हणून असीन असलेला पर्याय क्रमांक 2 हे प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण उपघटक 2.6 वाक्याचे भाग, उद्देश आणि विधेय हा पार्ट आपण इथे संपवलेला आहे. पुन्हा आपण एकदा रिकॉल करूयात. बघा, उद्देश म्हणजे काय? एखादं वाक्य दिलं असेल आणि त्या वाक्यामध्ये ज्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे तो सगळा भाग म्हणजे उद्देश येतो, आणि राहिलेला जो भाग राहतो त्याला आपण काय म्हणतो? विधेय म्हणतो. उद्देश आणि विधेयचा अर्थ समजला असेल. आता आपण पुढे जातो उपघटक 2.7 मध्ये, आणि त्या उपघटकाचं नाव आहे ते म्हणजे शुद्ध आणि अशुद्ध शब्द. आता शुद्ध आणि अशुद्ध शब्द शोधण्याच्या अगोदर आपल्याला काही नियम माहिती असले पाहिजेत, की व्याकरणाचे नियम असतात ते आपल्या पुस्तकामध्ये दिलेले असतात. ते जर तुम्हाला माहिती असेल, किंवा जोडाक्षर लिहिण्याचे नियम, ते आपल्याला प्रॅक्टिसनी येत जातं, किंवा वाचन आपलं चांगलं असेल पुस्तकातलं, बरेचसे प्रश्नांमधील उत्तरं हे तुम्हाला त्या वाचनामध्ये कुठेतरी धड्यामध्येच असतात. तेच शब्द शुद्ध किंवा अशुद्ध रूपात देतात. तुम्हाला त्यातील शुद्ध किंवा अशुद्ध शब्द शोधायचा असतो. चला मग आपण सुरुवात करतोय उपघटक 2.7 ला. शुद्ध आणि अशुद्ध शब्द आपल्याला ओळखायचे आहेत. बघा आता प्रश्न कशा प्रकारचे येतात. पहिला प्रश्न बघा, 1 ते 7 साठी सूचना काय दिलेली? तर शुद्ध शब्द शोधायचा आहे. आता वाचलं कीच कळतंय तुम्हाला. पहिलं दिलंय संसार, दुसरं दिलंय संसार, नंतर दिलंय संसार, आणि चौथा दिलाय संसार. मग तुम्हाला पण माहितीये याचं उत्तर काय असणार आहे? तर पर्याय क्रमांक 4 म्हणजेच ते काय असेल? संसार. बरोबर का? म्हणून प्रश्न 1चं उत्तर आलं संसार, पर्याय क्रमांक 4. आता पुढे येतो आपण. बघा आता दुसरा प्रश्न दिलाय. परीक्षा हा शब्द आहे अशुद्ध रूपात 3 वेळा लिहिलाय, आणि एक रूप त्याचं शुद्ध रूप आहे. तर पहिला पर्याय चुकीचा आहे. का चुकीचा आहे? कारण पहिल्या पर्यायामध्ये परीक्षाला कुठली वेलांटी दिलेली? र ला पहिली दिलेली. तर
तो पर्याय काय असणार आहे? चुकीचा असणार आहे. का चुकीचा? कारण र ला कुठली वेलांटी असते? तर दुसरी वेलांटी, म्हणून हा पर्याय चुकीचा. परीक्षा असं आपण लिहित नाही, हा अशुद्ध शब्द आहे. परीक्षा 3 नंबरचा पर्याय पण चुकीचा आहे. मग चौथा पर्याय जो दिसतोय परीक्षा म्हणजे प आणि र ला दुसरी वेलांटी, म्हणून हा पर्याय तुमचा अचूक पर्याय असेल. पुढील प्रश्नाकडे जातो आपण. बघा आता भाऊ हा शब्द लिहिलेला आहे. कसा लिहिलाय भाऊ हा शब्द? तर भाऊला बघा इथं उकार नाहीये, म्हणजे उसाचा पाहिजे होता तो दिला नाही, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. पक्षीला दुसरी वेलांटी हाही चुकीचा. तुरुंगला पहिला उकार असतो त्यामुळे हाही चुकीचा. पण चौथा जो पर्याय आहे मजूर, हा मात्र अचूक पद्धतीने दाखवलेला आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 3चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. आता पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 4. दिशा, दिवाळी, दिवस आणि दिनकर असे शब्द दिलेत. त्यातील तुम्हाला योग्य असा पर्याय शोधायचा आहे. तर याचं उत्तर काय येईल बघा. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. का पर्याय क्रमांक 1 येईल? तर दिशा बरोबर लिहिलेला आहे. दिवाळीला पर्याय क्रमांक 2 मध्ये जो दिवाळी दिलाय त्याला पहिली वेलांटी पाहिजे होती द ला, ती दिली नाहीये. त्यामुळे तो चुकीचा. दिवस मध्ये पण द ला पहिली वेलांटी असते. दिनकर मध्ये पण द ला पहिली वेलांटी. त्यामुळे हे तीनही पर्याय चुकले. म्हणून प्रश्न क्रमांक 4चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. विद्यापीठ हा शब्द दिलेला आहे. आता यामध्ये बघा विद्यापीठमध्ये पहिला तर चुकीचा दिसतोय, कारण व ला कुठली वेलांटी दिली? दुसरी वेलांटी. बरोबर का? ओके. त्याच्यानंतर पुढचा बघा ऑप्शन विद्यापीठ, हा मात्र बरोबर आहे, कारण व ला पहिली वेलांटी आणि प ला दुसरी वेलांटी. इथे तिसरा पर्याय चुकतो, कारण प ला काय दिलेले? पहिली वेलांटी. प ला म्हणजे पीठ लिहिताना आपण पहिली वेलांटी नाही तर दुसरी वेलांटी देतो. विद्यापठी असंही म्हणत नाही विद्यापीठला, त्यामुळे चौथा पर्याय देखील चुकीचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी अशुद्ध शब्दाचा योग्य पर्याय ओळखा. आता अशुद्ध शब्द बघा कुठला आहे? लगेच दिसते. सुगी, कीर्ती, प्रीती हे बरोबर शब्द आहेत, पण गाणीला मात्र काय केलेलं आहे? पहिली वेलांटी दिलेली आहे, म्हणून हा पर्याय अशुद्ध आहे. पुढचा प्रश्न. तिखट, वसंत, म्हणून आणि सूर्यास्त यातील चुकीचा पर्याय कुठला दिसतोय तुम्हाला? तिखट, कारण तिखटला पहिली वेलांटी असते, यांनी दिलेली आहे दुसरी, आणि आपल्याला चुकीचा पर्याय शोधायचा आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 7चं उत्तर येतं पहिला पर्याय. चला पुढच्या प्रश्नामध्ये आपण येतोय. बघा आता 8वा प्रश्न. विहीर, गुण, नैऋत्य आणि महिना. आता ज्यावेळेस आपण हे वाक्यातले शब्द वाचतोय त्यावेळेस तुमच्या लक्षात येते की गुण बरोबर लिहिलेलं आहे, नैऋत्य देखील बरोबर आहे, महिना पण बरोबर लिहिलेलं आहे, पण विहीर मात्र काय चुकीचं आहे. विहीरमध्ये ह ला कुठली वेलांटी असते? तर पहिली वेलांटी असते विहीर. बरोबर ना? म्हणून काय झालं? तर पहिला पर्याय हा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी शुद्ध नसलेला शब्द ओळखा. शुद्ध नाही म्हणजेच कसला शब्द शोधायचा तुम्हाला? अशुद्ध शब्द. आता गुलाम बरोबर लिहिलेला आहे, बरोबर. गुलाम बरोबर आहे. त्याच्यानंतर सूर्योदय पण बरोबर लिहिलेला आहे. पण सुमनला स ला कसली वेलांटी असते? पहिली वेलांटी असते. त्यामुळं त्याचं उत्तर काय येणार आहे? तर त्याचं उत्तर येईल आपलं काय? तर पहिला पर्याय. ओके. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर येईल बघा. गुलाम, सूर्योदय हे शब्द काय आहेत? तर बरोबर लिहिलेले आहेत. परंतु जो सुमन लिहिलेला पर्याय आहे तो चुकीचा आहे, कारण स ला पहिला उकार पाहिजे, त्यांनी दिलेला आहे दुसरा उकार, आणि तुम्हाला शोधायचा अशुद्ध शब्द. त्यामुळे प्रश्न क्रमांक 9चं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्नामध्ये जातोय आपण. बघा आता. सचिव, सखाळ, दुःख, उज्ज्वल. आता ह्यामध्ये चुकीचा शब्द कुठला आहे? सचिव पण बरोबर आहे, दुःख बरोबर आहे, उज्ज्वल बरोबर आहे, पण सकाळ असं आपण म्हणतो है ना. मग त्याने काय दिले? सखाळ. मग सखाळ नाही तर क क कमळाचा असतो, त्यामुळे इथं काय असणार आहे? सकाळ. त्याने दिले सखाळ, म्हणून पर्याय क्रमांक 2 हा चुकीचा शब्द आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 10चं उत्तर किती येणार आहे? पर्याय क्रमांक 2.
पुढील प्रश्नाकडे आपण जातोय. बघा आता 11 ते 14 साठी तुम्हाला लेखनदृष्ट्या अचूक शब्दाचा पर्याय निवडायचा आहे. आता अचूक पर्याय निवडायचा आहे 11 ते 14 साठी. बघूयात आपण काय काय बघा पर्याय दिले ते आणि कुठले चुकीचे आहेत कुठले बरोबर आहेत तेही शोधूयात. कृत्रिम, आता ती काढलेलं आहे त्यामुळे हा तर पर्याय चुकीचा आहे, कारण त्र काढतो आपण नाही का, इथं त काढलाय त्यामुळे हा पर्याय चुकीचा येईल. त्यानंतर कुत्रीम हे पण चुकीचं आहे. कुर्तीम हे पण चुकीचं आलं, पण हा पर्याय बरोबर आहे, चौथा पर्याय. म्हणून प्रश्न क्रमांक 11चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. पुढे 12व्या प्रश्नामध्ये जातो आपण. बघा आता तुम्हाला काय शोधायचंय, अचूक पर्याय. शिक्षण हा चुकीचा पर्याय येईल. हेही शिक्षण मध्ये न न नळाचं आहे म्हणून ते चुकीचं आलं, आणि शिखण हेही चुकीचं आहे म्हणून प्रश्न क्रमांक 12चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. पुढे येतो आपण 13व्या प्रश्नामध्ये. बघा आता हळूहळू हे तुम्हाला शब्द दिलेले आहेत, यातला अचूक शब्द शोधायचा आहे. तर हळूहळू मध्ये ळ ला कोणता उकार असतो, दुसरा उकार असतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जो आहे तेच तुमचं ह्या प्रश्नाचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 14 मध्ये आपण येतो. बघा आता लहान, 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 लहान. मग आता याच्यामधलं उत्तर कुठलं आलं बरोबर, तर पर्याय क्रमांक 3 लहान. ओके, म्हणून प्रश्न क्रमांक 14चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नामध्ये आपण जातोय. बघा आता 15वा प्रश्न. पुढील वाक्यातील अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. अशुद्ध म्हणजे चुकीचा शब्द. बघा आता मावळ्यांनी शत्रूच्या सैन्याचा जोरदार प्रतिकार केला. आता तुम्हाला लक्षात येत असेल सगळं बरोबर आहे, पण चुकीचं काय, तर प्रतिकार या शब्दामध्ये त ला पहिली वेलांटी पाहिजे, त्यांनी दिलेली आहे दुसरी वेलांटी. म्हणून पर्याय क्रमांक प्रतिकार जिथे कुठे उत्तरामध्ये असेल तोच पर्याय तुमचा बरोबर असेल, आणि त्यामुळं प्रश्न क्रमांक 15चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. चला पुढील प्रश्नाकडे आपण जातोय. बघा आता अचानक आलेल्या पावसाने सर्वांची तारांबळ उडाली. आता पाऊसाने असं आपण म्हणतो का, आपण काय लिहितो, पावसाने लिहितो. त्यामुळं ह्या वाक्यातील चुकीचा जो भाग दिसतोय किंवा चुकीचा शब्द आहे तो कुठला असणार आहे, पाऊसाने. कारण पावसाने म्हणतो व वजनाचा पाहिजे, त्यांनी ऊ काढलेला आहे. म्हणून ह्या वाक्याचं जे काही अचूक पर्याय असणार आहे किंवा जे चुकीचा शब्द आहे त्यातला पर्याय जो असेल तो असेल पावसाने, म्हणजे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. तर इथे आपण नमुना प्रश्न काही तपासून बघितले तर तुमच्या पण लक्षात येते त्या शब्दांकडे जर थोडंसं बारकाईने नीट बघितलं तर तुम्हाला लगेच चुकीचा बरोबर शब्द ओळखायला सोपे जातील. ठीक आहे. आता काही सरावसाठी आपण वेगळे प्रश्न बघूयात आणि त्याची उत्तरं जमतात का तेही बघूयात. बघा आता प्रश्न क्रमांक 1 ते 5 साठी तुम्हाला काय करायचे, शुद्ध शब्दाचा योग्य पर्याय निवडायचा, म्हणजे बरोबर जे आहे शब्द तोच तुम्हाला शोधायचा आहे. आता बघा प्रश्न क्रमांक 1 साठी काय दिलंय, तर स्थैर्य दिलेलं आहे. स्थैर्य हे चुकीचं आहे. मैत्रीला दुसरी वेलांटी असते. सुगी बरोबर आहे आणि भाऊला काय असणार, हे तो उकार असला पाहिजे, त्यामुळे हाही चुकीचा आहे. याचा अर्थ प्रश्न क्रमांक 1चं उत्तर येतं सुगी, कारण तोच पर्याय बरोबररित्या दाखवलेला आहे. आता प्रश्न क्रमांक 2 मध्ये या. बघा काय दिले, नीती, भूमी, दिवा, झुंज. आता ह्यामध्ये तुम्हाला शोधायचं आहे योग्य शुद्ध रूप. आता यामध्ये नीती दुसरी वेलांटी पाहिजे, भूमीला भ ला दुसरा उकार पाहिजे, दिव्यामध्ये दिवाला पहिली वेलांटी पाहिजे, परंतु यामधला झुंज हा मात्र काय व्याकरणातल्या दृष्ट्या अचूक असा न चुकलेला पर्याय आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 2चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. तिसरा प्रश्न बघा, निर्मल, प्रार्थना, निरभ्र, पर्वत. आता ह्यामधले बघा तुमच्या लक्षात लगेच यायला पाहिजे की हे तीनही पर्याय चुकीचे आहेत. का, कारण प्रार्थनामध्ये न बाणाचा नाही, निरभ्रला आपण असं लिहित नाही, पर्वत असं देत नाही, तर रफार देतो आपण व वरती. मग योग्य पर्याय कुठला आला, निर्मल. त्यामुळे प्रश्न क्रमांक 3चं उत्तर येईल निर्मल. चला पुढील प्रश्नाकडे आपण जातो. बघा आता प्रतिनिधी, जास्त, आदिवासी, प्रस्तावना.
आता ह्यामध्ये आपल्याला काय शोधायचे? शुद्ध शब्द शोधायचा आहे. मग प्रतिनिधीमध्ये पण पहिली वेलांटी त ला पाहिजे होती, ती दिली नाही. याचा अर्थ काय असणार आहे? तो पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर जास्त असं पण लिहित नाही. यातला आदिवासी मात्र बरोबर लिहिले आणि प्रस्तवना नसतं, प्रस्तावना असतं. ठीक आहे, म्हणून प्रश्न क्रमांक 4चं उत्तर किती येणार आहे? तर पर्याय क्रमांक 3 येत आहे. पुढील प्रश्नाकडे आपण जातो. विशिष्ट विशिष्ट महाराष्ट्र सूर्योदय. आता ह्यामधलं योग्य असं वाक्य कुठलं आहे? शब्द आहे तो पर्याय क्रमांक 1 आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 5चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. बघा तुमच्या लक्षात पण आलं असेल की आपण जर बारकाईने ते शब्द नीट बघितले ना, तर तुम्हाला कुठेतरी लगेच क्लिक होतं की नाही, आपल्या मराठीच्या पुस्तकामध्ये कुठेतरी हा शब्द होता. त्यामुळे शुद्ध अशुद्ध शब्द शोधणं एवढं अवघड नाहीये. आणि व्याकरणातील न बाणाचा कधी वापरायचा, नळाचा कधी वापरायचा, बरोबर आहे का, ह्यासारखे जे काही नियम आहेत ते एकदा नियम तुम्हाला समजले. पहिली वेलांटी दीर्घ उच्चार केल्यानंतर दुसरी वेलांटी असते आणि नंतर लगेच आपण उच्चार करत असेल ऱ्हस्व दीर्घ, हे जर तुम्हाला माहित असेल ना, तर चुकीचे शब्द किंवा अचूक शब्द शोधायला अवघड जात नाही. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण येतोय. प्रश्न क्रमांक 6 आणि 10 साठी सूचना काय दिल्यात बघा. अशुद्ध शब्द तुम्हाला शोधायचे आहेत. अशुद्ध म्हणजे चुकीचे शब्द शोधायचे आहेत. बघूयात आता आपण कुठले कुठले चुकीचे शब्द त्यांनी दिलेले आहेत ते शोधता येते का? बघा, इतिहास बरोबर लिहिलंय का? आहे बरोबर. प्रतिकूल बरोबर लिहिलेलं आहे का? तर तेही बरोबर आहे. पण अंतरिक्ष अंतरिक्ष लिहिलंय का बरोबर? तर नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 6चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. प्रश्न 7 मध्ये बघा, स्मृती, धैर्य, पुण्य आणि मीठ दिलेलं आहे. आता ह्यापैकी स्मृती हे काय? अशुद्ध शब्द आहे, कारण त ला काय येतं? दुसरी वेलांटी येते. प्रश्न 8 मध्ये बघा, आता काय दिलेत? ज्योतिषी. चुकीचा शब्द आहे, कारण षटकोणाचा असतो. त्यामुळे प्रश्न क्रमांक 8चं अचूक काय उत्तर असणार आहे? पर्याय क्रमांक 1. प्रश्न 9 मध्ये बघा, 4 शब्द दिलेत, त्यातील आपल्याला चुकीचा शब्द शोधायचा आहे. तर पारितोषिक बरोबर आहे, आशीर्वाद पण बरोबर लिहिले, विभिन्न पण बरोबर लिहिले, पण साप्ताहिक चुकीचं लिहिले, कारण ह ला पहिली वेलांटी पाहिजे, त्यांनी दिलेली दुसरी वेलांटी. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे प्रश्न क्रमांक 9चं बरोबर उत्तर आहे, कारण आपल्याला चुकीचा शब्द शोधायचा. प्रश्न क्रमांक 10, लोकप्रिय बरोबर लिहिले, निर्झर बरोबर लिहिले, क्रीडांगण हेही कसं लिहिलेलं आहे तुम्हाला? अशुद्ध का चुकीचं आहे? तर हे चुकीचं आहे, कारण क ला काय असतं? दुसरी वेलांटी असते. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे काय? प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आहे. चला पुढील प्रश्नांमध्ये आपण जातो. बघा आता प्रश्न क्रमांक 11. पुढील वाक्यातील अशुद्ध शब्द ओळखा. अशुद्ध शब्द म्हणजे चुकीचा शब्द कोणता दिसतोय तुम्हाला? तर उद्या शाळेची वार्षिक तपासणी आहे. आता ह्या वाक्यामध्ये काय चुकीचं दिसतंय? तर वार्षिक, कारण वार्षिकला कुठली वेलांटी असते? श ला पहिली वेलांटी असते, त्यांनी दिलेली आहे दुसरी. म्हणजे यातलं अयोग्य शब्द किंवा चुकीचा शब्द पर्याय क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 12, वरील वाक्यातील अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. काय दिले वाक्य बघा. माझे वडील सकाळी उठून फिरायला जातात. आता इथं वडील वडील ह्या शब्दाला काय केलेलं आहे? तर पहिली वेलांटी दिली आहे आणि आपल्याला अशुद्ध शब्द शोधायचा आहे. तर ह्यातील वडील हेच तुमचा अशुद्ध शब्द आहे. का? कारण ड ला कुठली वेलांटी पाहिजे होती? नियमाप्रमाणे दुसरी. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर येईल. चला पुढील प्रश्नाकडे आपण जातो. प्रश्न क्रमांक 14 बघा. 13वा बघा, सर्व मुलांनी मिळून वर्गात आकर्षक सजावट केली. आता आकर्षक हा शब्द चुकीचा आहे. का चुकीचा आहे? कारण षटकोणाचा पाहिजे, त्यांनी दिलेला कसला? शहामृगाचा. म्हणून याचं उत्तर किती येणार आहे? तर पर्याय क्रमांक 4 येईल. पुढचा प्रश्न, लेखनदृष्ट्या अचूक शब्दाचा पर्याय निवडा. म्हणजे बरोबर कुठलं लिहिले? तर काळजी चुकीचं आहे, कारण ज ला काय दिलेले? पहिली वेलांटी दिलेली आहे. त्यानंतर अतिथी, त ला पहिली वेलांटी पाहिजे, त्यामुळे हाही चुकीचा शब्द आहे. काळीस मात्र मात्र काय असं लिहिलेलं आहे? बरोबर लिहिलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा लेखनदृष्ट्या अचूक शब्दाचा पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 15, लेखनदृष्ट्या अचूक शब्दाचा पर्याय निवडा. आता अचूक शब्द म्हणजे बरोबर शब्द कुठला आहे? तर काय येईल? प्रावीण्य.
म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा अचूक शब्द लिहिलेला आहे का, तर वला दुसरी वेलांटी असते. बाकीचे शब्द काय आहेत, तर चुकीचे शब्द आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये 2 व्याकरणातील भागांचा अभ्यास केला. एक म्हणजे उद्देश आणि विधेय ओळखायचं शिकलो आणि त्याचबरोबर शुद्ध अशुद्ध शब्द कोणते आहेत तेही बघितलं. तर अशा प्रकारचे प्रश्न स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये पडतात आणि मला खात्री आहे जर तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ फॉलो करत असाल तर तुम्हाला कुठल्याही प्रश्नांची उत्तरे सोडवताना अडचण येणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.